नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्रातील दुपारनंतर आणि रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया। 29 जून रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये। सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसे पालघर जिल्ह्यामध्ये भी आज रात्री आणि मध्यरात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। गोंदिया जिल्ह्यामध्ये भी आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। अमरावती जिल्ह्यामध्ये भी आज रात्री आणि मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये भी आज रात्री आणि मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। जळगाव जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। तसे धुळे जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये। बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। परभणी जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये भी आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या गडगडाटासह।